नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नाशिकमधल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात। त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर कमीत कमी 40 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचतो दर 12 वर्षांनी भरणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी। इथे आपल्याला गोदावरीच्या तटावर नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर बघायला मिळतं। तिथून थोडंसं पुढे गेल्यावर रामकुंड आहे। इथेच विधीनुसार अंघोळी करण्याची प्रथा आहे। रामकुंडाला लागूनच सिद्ध पाताळेश्वर मंदिर आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर गोदावरी नदीला पार करून 5 मिनिटे चालल्यानंतर आपण पोहोचतो नाशिकमधील प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिरात। त्यानंतर कपालेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन पुढे निघाल्यावर 2 मिनिटांवरच गोरेराम मंदिर लागतं। या मंदिरात आपल्याला श्रीरामांच्या मूर्तीसोबतच सीतामाता आणि लक्ष्मण यांची मूर्ती बघायला मिळते। त्याचबरोबर मंदिरात श्री विष्णूंची संगमरवरी दगडात कोरलेली मूर्ती बघायला मिळते। हे मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधलेलं असून संपूर्ण मंदिर सागाच्या लाकडापासून बनवलेलं आहे। इथून पुढे निघाल्यावर आपल्याला भव्य असे काळाराम मंदिर दिसते। काळाराम मंदिराचे नाव भगवान रामांच्या काळ्या रंगाच्या मूर्तीवरून ठेवलं गेलेलं आहे। मंदिराचा इतिहास म्हणजे 18व्या शतकात मराठी राजकुलाच्या भोसले राजांनी या मंदिराला नवीन स्वरूप दिलं होतं, जे की आपल्याला आत्ताच्या काळातही नीटनेटकं बघायला मिळतं। काळाराम मंदिरातून बाहेर आल्यावर अवघ्या 2 मिनिटांवर आपल्याला सीता गुफा, सीताहरणाच्या वेळीचं प्रदर्शन आणि ज्यामुळे या भागाला पंचवटी असे नाव पडले असेच 5 वडांची झाडे आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर पंचवटीतून 5 किलोमीटर अंतरावर तपोवनात पोचल्यावर आपल्याला श्रीरामांची उंच प्रतिमा बघायला मिळते। त्यानंतर बाजूलाच नागकटी मंदिर आहे। रामायणात जेव्हा लक्ष्मणांनी शूर्पणखेचे नाक कापले होते, हेच ते ठिकाण। त्यामुळे या जागेवर नागकटी मंदिर बांधण्यात आले असावे। इथून पुढे गेल्यावर सर्व धर्म मंदिर आणि गोदावरी कपिला नदीचा संगम स्थळ बघायला मिळतो। याच ठिकाणी गोदावरी नदीमध्ये आपल्याला सीतामातेचे अग्निकुंड बघायला मिळते। असे म्हणतात की अपहरणाच्या पूर्व आभासामुळे सीतामातेने आपल्याला अग्निदेवांच्या सुरक्षेमध्ये ठेवले होते। हीच ती जागा। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला। आणि तुम्हाला यापुढे कशा व्हिडिओ पाहिजेत, म्हणजे चॅनलवर तुम्हाला कोणत्या बाबतीत आवड आहे तर नक्की कळवा। आपण जरूर प्रयत्न करू त्याचे। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। आतापर्यंत गुड बाय।